नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल तांबे. तर आज संध्याकाळच्या वेळेस आपण आपला जो चौथा मोल्ट बसलेला होता तो आज आपण पास करत आहे. आपल्या ज्या अळ्या होत्या त्या आपल्या जवळपास 48 तासानंतर आपला संपूर्ण मोल्ट हा पास झालेला आहे. त्याच्यासाठी आपण आता ही फर्स्ट फेडिंग करणार आहे. प्रथम तुम्ही अळ्यांचे कंडिक्शन बघून घ्या. या पद्धतीने अळ्यांचे कंडिक्शन आहे. आपल्या पूर्ण ज्या अळ्या होत्या त्या चौथ्या मोल्टवर गेलेल्या, त्यानंतर अळ्या सगळ्या ह्या 48 तासानंतर पास झालेल्या आहे. तुम्ही अळ्यांचा कलर बघू शकता, एकदम असा तांबडा झालेला आहे थोडा. आणि ज्यावेळेस अळ्यांची अंगावरची जी कात निघते त्यावेळेस अंगावरती नवीन स्किन येत असते. त्या स्किनचा कलर या पद्धतीने असतो. ज्यावेळेस आपण पहिले फेडिंग करू त्यावेळेस हा स्किनचा कलर आपला पहिला जसं होतं त्या पद्धतीने होत असतो. तर या पद्धतीने सर्व अळ्यांनी आपल्या अंगावरची जी कात असते ती टाकलेली आहे. या पद्धतीने अळ्यांची कंडिक्शन आहे. आणि आपण त्यांना वातावरण मेंटेन केलेलं आहे, कारण टेम्परेचर बाहेर खूप आहे. तर टेम्परेचर जास्त असल्यामुळे आपण कंटिन्यू पत्र्यावरती स्प्रिंकलर आणि कडाने जे शेडनेट दिसतं त्यावरती आपण ड्रेपची नळी ठेवलेली आहे आणि ती पूर्णपणे पाणी त्याच्यावर इनलाईन असल्यामुळे पाणी टिपकत असतं. ते शेडनेट पूर्णपणे गार असतं आणि शेडनेट गार असल्यामुळे जे गरम वाफेची हवा असते बाहेरची ती आपली आतमध्ये डायरेक्ट येत नाही. ती थंड हवा अशी गाळून येते यामधून. तर या पद्धतीने आपल्याला टेम्परेचर मेंटेन करावं लागतं. ह्युमिडिटी जर आपल्याला उन्हाळी बॅचमध्ये जर आपल्याला शेडमध्ये टिकून ठेवायची असेल तर फॉगरचा चांगला उपयोग होतो. आम्ही फॉगर पण बसवले. या पद्धतीने फॉगर सुरू असतात. त्यामुळे आपल्या शेडमध्ये जी आर्द्रता असते ती टिकून राहते आणि जो आपला बेडवरचा पाला असतो तो सुकत नाही. तर त्यासाठी आपल्याला फॉगर आणि कडानी शेडवरती आणि कडानी जे आपलं शेडनेट असतं त्यावरती आपल्याला पाणी सोडायचं असतं. इनडायरेक्टली जी आपली गरम हवेची जी वाफ असते ती आपल्या शेडमध्ये येत नाही आणि आर्द्रता आणि गारवा टिकून राहतो. तर त्यासाठी आपल्याला या पद्धतीने नियोजन करायचं आहे. आणि ज्यावेळेस आपला अळ्या पूर्णपणे सगळ्या पास होतात त्यावेळेस आपल्याला फेडिंग करायची असते. जवळपास बरेचसे शेतकरी काय करतात का आपला सगळ्या अळ्यांचा मोल्ड हा पास झालेला नसतो आणि त्यावरती आपण फेडिंग करून देतो. जेणेकरून त्यांना काय होतंय का काही अळ्या आपल्या 80-90% पास झालेल्या असतात. 5-10% आपल्या अळ्या पास झालेल्या व्हायच्या राहिलेल्या असतात. आणि त्याच्यामुळे आपल्या व्हेरिएशन होतं आणि व्हेरिएशन झाल्यामुळे काही अळ्या लहान असतात, काही अळ्या मोठ्या असतात. तर त्यासाठी आपल्याला पूर्ण मोल्ट हा पास होऊन द्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला फेडिंग करायची असते. आता चौथा मोल्ट आपल्याला ज्यावेळेस पास करायचा असतो त्यावेळेस आपल्याला विटकरी विजाताची डस्टिंग करावं लागते ह्या बेडवरती आणि त्याच्यानंतर आपल्याला पाला टाकून फीडिंग करावं लागतं. तर या पद्धतीने आपण आता विटकरी विजाताची डस्टिंग करून घेणार आहे आणि याच्यावरती आपण फेडिंग करून घेणार आहे. आणि उद्या सकाळच्या फेडिंगला आपण फेडिंगच्या आधी हे 2 कप्पे, खाल्ला 1 कप्पा आणि हा 1 कप्पा असे दोन्ही साइडना 2-2 कप्पे आपण वाढवणार आहे. म्हणजे यातल्याच निम्म्या अळ्या आपण काही वरती घेणार आहे, या बेडच्या वरती घेणार आहे, या बेडच्या खाली घेणार आहे. तर या पद्धतीने आपल्याला अळ्यांना पेसिंग द्यावं लागते. पेसिंग दिल्यानंतर अळ्यांना मुबलक पाला पण भेटतो आणि त्यांना सुटसुटीत जर जागा भेटली तर साईज पण चांगली प्रकारे भेटत होत असते त्यांची. तर चला आपण यावरती विटकरी विजेत्याची डस्टिंग करून घेऊ आणि आपला चौथा मोल्ट हा पास करून घेऊ. या पद्धतीने आपण विटकरी विजेता मारल्यानंतर अळ्यांची वळवळ चालू होती, कारण त्यांची नवीन स्किन असते आणि त्यावरती विटकरी विजेता पडल्यानंतर थोडीशी आग होत असेल कदाचित. त्याच्यामुळे या पद्धतीने अळ्यांची हालचाल चालू होते. तर या नंतर आपल्याला 5-10 मिनटं वेट करायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला फीडिंग करायची असते. त्यानंतर या पद्धतीने आपण सगळीकडे फीडिंग करून घेतली. फीडिंग सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला पहिल्या फीडिंगला तर आपण फीडिंग करायची असते, म्हणजे फुल फीडिंग करायची असते, कारण अळ्या 2 दिवस उपाशी असतात आणि पाला पण फास्टमध्ये सगळं संपवत असतात. त्यासाठी दाबून फीडिंग करायची असते आपल्याला.